इन्व्हाइट करण्यात आलंय. ऑल इंडिया आयकॉन टू ऑल इंडिया आयकॉन हे बॅटल सर्वाधिक जास्त रंजकताभर राहणार आहे. एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाच जिल्ह्याला बिलॉंग करतात. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील आपण पाहतोय. नावाची हवा होते र भावा, इलाका ठेवलाय गाजून. आणि होय, या खेळाडूने इलाकाच नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र चर्चेत आणलंय. असा ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. ज्या रीतीचं त्याचं प्रदर्शन होत असताना पाहायला मिळालंय. परिवाराची चांगली साथ आहे. क्रिकेट प्रतीचं बांधिलकी, त्याचं प्रेम सातत्याने चांगलं पाहायला मिळालेलं आहे. प्रदर्शनं चांगली करत असताना क्रिकेटच्या वर्तुळामध्ये त्याला आपण पाहिलंय. ग्रामीण क्रिकेटची महासत्ता बडवलीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. थोडी घाई व्हायला हवी याकडे मी लक्ष वेधेन. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आला. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. बॅकवर्ड आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉइंट आहे बॅकवर्ड मध्ये. एक जिथे मात्र कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा बॉल प्ले अँड मिस. वळवला. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. ऋतिक पाटील डीप एक्स्ट्रा कव्हर देण्यात करण्यात आला. मिड ऑफ आहे. रमेश पवारला आपण पाहतो. ऑन साईडला लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. अशा विविध रचनेनुसार गोलंदाजी करण्यात येते. दुसरे षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेल्या आहेत त्या अर्थात 12 आहेत. एक फलंदाज बाद. हे षटक महत्वाचं राहील ऋतिक पाटीलचा आयकॉन टू आयकॉन. या वेळेला पंचाकडे लाऊड अपील. खाली राहिला होता बॉल. उसळी मिळाली नाही. चांगला चेंडू इथून पाहायला मिळतोय. वेग वेग वेग. बॉलला वळवण्याची क्षमता धारिष्ट सातत्याने दाखवतोय. रीच मध्ये दिला होता बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सुहास पवारने. खरं तर रीच मध्ये देणं किंवा फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची मुभा देणं, खरं तर या गोष्टी आहेत ना सर्वाधिक महत्वाच्या राहतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ऋतिक. यावेळेला ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहेत. केवळ एकेरी धाव येत असताना पाहिला मी इथे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आहेत. उरण पनवेल प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. UPPL 2026 सीझन 1 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वावरती करावं गर्व असं पहिलं पर्व जे मात्र पाहायला मिळत आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग 2026 आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. 2 तालुके आहेत. सातत्याने तालुक्यातील खेळाडूंना आपण संघांना पाहत आहोत. धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्या. त्या 13-13 ऑन द बोर्ड. ऋतिक पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने आला. राईटीच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने, लेफ्टीच्या अगेन्स्ट राऊंड द विकेटने त्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहोत. पुढचा बॉल या वेळेला स्वतः चेंडूच्या पर्यंत पोहोचतोय. बोल्ड अँड कॉट. ऋतिक पाटील ने टिपला जेल. फलंदाज क्रमांक दूसरा कर्णधार सरपंच जी तो चल दिए. अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. सचिन मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तितकासा या संघाला तो खेळ दाखवता आलेला नाहीये. फलंदाज सातत्याने आउट होत असताना पाहायला मिळालेत. धक्के लागत असताना पाहायला मिळतात. आदरणीय संदीपजी म्हात्रे साहेब खरं तर या संघाच्या साथीला आपण पाहत आहोत. त्यांनाही आपण पाहतोय क्रिकेटचे प्रसिद्ध असे जाणकार. त्यांनाही आपण पाहतोय. खरं तर संदीप पाटील असतील, सतीश म्हात्रे असतील, संदीप म्हात्रे असतील, दोन्ही बंधू. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय.
पहिलाच बॉल फेस करत असताना सचिन मोरेने ठोकला डाऊन दी ग्राउंड चौकार. मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिल्या बॉल पासून सुरुवात केली, अतिशय तेवर दाखवायला सचिन मोरे. पुढचा बॉल स्वीट हिट, स्वीट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुढच्याच बॉल वरती आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे. स्वतःला स्ट्रेच केलं, टान्स बदलला आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खरं तर चॅम्बो आणि अगदी त्याच वेळेला ना सचिन मोरे यांच्या मैत्रीच्याही शब्दा कल्ल्या जातात. चॅम्बो एवढा चांगला सचिन मोरेला ओळखतो ना, सचिनने जर का सरळ बॅटने एक चौकार मारला ना, पुढच्या बॉलवरती तो बॅट उलटी करणारच आहे. हे नेहमीच पाहायला मिळतं. चॅम्बोला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. चॅम्बो हे खरं आहे ना? चॅम्बोला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. हो, चॅम्बो सांगतोय की सचिन मोरे असाच आहे. एक बॉल जर का सरळ बॅटने त्याने चौका ठोकला, पुढची बॉल तो रिव्हर्स मारणार म्हणजे मारणार. आणि त्याने करून दाखवलं याही बॉलवरती. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 चौकार त्याने ठोकलेले पाहायला मिळालेत. एकंदरीत धावा आहेत ते अर्थात 21 धावा दाबोलकावरती बनलेल्या आहेत. चॅलेंज ओव्हर, मॅजिकल ओव्हर, पंचांचा हा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती स्वतः अक्षय पवार. या पवाराचे वार सातत्याने चांगले पाहायला मिळाले आहेत. अक्षय पवार येतोय गोलंदाजी मार्कवरती. अक्षय पवारला आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर स्वतः संघाचा कर्णधार आहे. गोलंदाजी चांगल्या दर्जाची करतोय, जिम्मेदारी घेतोय. सावळे गावाला बिलॉंग करत असताना या खेळाडूचा खेळही तितकासा महत्वाचा राहिला. बाबांची पाना अक्षय पवार किरण पवारच्या नावाने ओळखला जात नाही. महत्वाची गोष्ट ही आहे, तो अक्षय पवार हा अक्षय पवार आहे. सातत्याने त्याला आपण पाहतो. हे 2 बंधू आहेत म्हणून ओळखले जातात. दो भाई दोनो तबाई. परंतु अक्षयने स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली आहे. त्याची बाईक तो आणि वेळेच्या आधी पोचणं हे अक्षय पवार नेहमी जाणतो. यावेळेला हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी विकी. इथे मात्र घडलं तरी काय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. विकीला दुखापतीनंतर कुठेतरी खाली वाकणं किंवा खाली झुकणं या गोष्टीसाठी अडचणीनं सामोरं जातोय. कारण तो विकी पाटील जो सातत्याने आपण स्लॉक स्वीप मारणारा बेताब बादशाह, पायाला दुखापत झाली आणि तदनंतर त्याला कुठेतरी वागताना डोपर पाया खाली लागू नये किंवा आपला जो गुडघा आहे ज्याची इंजरी झालेली आहे त्याला आपण पुन्हा इंजरीला सामोरं जाऊ नये यासाठी खेळाडूंना आपण बघतो थोडेसे घाबरतात. आणि विकीलाच तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. खरं तर इंजरीला तो सामोरा गेल्यानंतर पुन्हा मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल फाईन लेगला आणि म्हणून एक परिपक्व गोलंदाजाची भूमिका अक्षय पवार अदा करत असताना मला मिळतोय. हा वाईट बॉल आहे. पहा, त्याला ठाऊक आहे त्याने फाईन लेग ही तैनात केला आणि थर्ड मॅन यष्टीरक्षक वरती उभा आहे. 2 क्षेत्ररक्षक जे शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्ड मॅन नाही, डीप मध्ये उभे केलेत. बॉल वळतोय. हा मॅजिकल बॉल आहे. बॉल सातत्याने वळण घेणारा पाहायला मिळालाय. स्ट्रायकर एंडला मागील 2 बॉलवरती 2 चौका ठोकणारा फलंदाज सचिन मोरे, नेऱ्याचा खेळाडू. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. आता काय वाढून ठेवलं त्याच्या समोर हे पाहावं लागेल. स्लॉक स्वीप, ड्राईव्ह, हेलिकॉप्टर लुक, सातत्याने चांगले स्ट्रोक त्याच्याकडून पाहायला मिळाल्यात. एक बाब जमेची राहते ना, कौतुकाची ही बाब राहिली. पहा, क्षेत्ररक्षण करणारा संघ पुन्हा एकदा मी लक्ष वेधून जास्ती जवळ जातोय. कौतुकाची बाब ही राहिली आहे सचिन मोरेची की तो नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. सरस्विधक नाही आहे स्लॉक स्वीप करण्याचं, मोठे फटकेबाजी करण्याचं. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. थांबायला तयारच नसतो हा खेळाडू.
यावेळेला मनगड वळवली होती ऑन साईडला, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात असे चेंडूवरती येईल, तद्वर घेतली जाणारी एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद झालेत. या षटकामधील आपण पाहिलं तर अद्याप केवळ 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 4 बॉल बाकी आहेत. जास्तीचा वेळ जातोय, याच्याकडे लक्ष वेधूयात. कारण वेळेच्या बाबतीमध्ये या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. याच कारणास्तव आजच पासून शेटनी निश्चित सांगितलं की पहिले 2 सामने हे 6 षटकांचे आणि त्या पुढील सामने हे 5-5 षटकांचे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे आपलंही सहकार्य महत्वाचं आहे. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. ऋतिकने ते उचलून धरली नाही बॅट. जिथे मात्र ग्राउंडला जिथे चॉप करण्याचा प्रयत्न होता, डिगआउट करण्याचा प्रयत्न. या अपील नंतर जय पवार सर यांचे रिॲक्शन्स पाहण्यात योग्य होत्या. कारण अपील मध्ये तथ्यच नव्हतं मुळात. उजव्या एसटीच्या फारसा दुरून जाणारा बॉल पाहायला मिळाला. पुढचा बॉल याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग नाही आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होईल का? एकेरी धाव आली आहे. या षटकामध्ये कम खर्च आणि ज्यादा चर्चा अशा स्वरूपाचं षटक पाहायला मिळालंय. अक्षय पवार ज्या रीतीने तो कामकाज करत असताना पाहायला मिळतो आहे. एका दिवसामध्ये स्टार आणि सुपरस्टार तयार होत नाहीत. त्यासाठी अनेक प्रयत्नांचे पर्वत डोंगर पालथे घालावे लागतात. मेहनतीचा डोंगर तुम्हाला पालथा घालावा लागतो आणि ती मेहनत या खेळाडूने केली आहे. त्याचमुळे अलीकडच्या कालावधीमध्ये हे नाव चर्चेतील विषय राहिले. स्ट्रायकर एंडला यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळेल फलंदाज सचिन मोरे. पुढचा बॉल घेऊन अक्षय काहीसे बदल करत असताना तो पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटक 5 षटकांचा सामना पुढे सासावला होता. मिस्क्यूड आहे. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. स्वीपर कव्हर मधून सिंगल येते. सिंगल येते. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. एकेरी दुहेरी धाबा गेम ऑन ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या षटकाचा विचार आपण केला तर या षटकामध्ये 1 बॉल बाकी आहे अद्याप. कारण आपण पाहिलं तर वाईड आलेले आहेत. त्याच कारणास्तव कुठे ना कुठेतरी हा विचार केला असावा गोलंदाजाने की आपलं हे षटक संपतंय की काय. धावफलकावरती 28. 2 फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती किती मोठा प्रहार येतो. किंवा मॅच मध्ये कमबॅक करणारा फटका येईल का? ऑल ओव्हर फुलटोज एक्स्ट्रा कव्हरला डीप प्रोडक्शन ठेवलं. डीप मध्ये बाउंड्री रायडरची भूमिका महत्वाची आणि ती उपयुक्तता इथे दाखवली गेली आहे. केवळ सिंगल आली. या षटकाचा आपण विचार केला तरी या षटकामध्ये रन्स आल्या त्या एकंदरीत 8. धावफलकावरती धावा बंडलेल्या पाहायला मिळाल्या त्या 29. 29 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना प्रियांशी अँड प्रियांक 11 ओळे टीमची धावसंख्या आहे धावफलकावरती 29ला 2. एक क्षणचित्र आहे ते जो मी स्क्रीनवरती पाहत आहात. याच मैदानावरती गौतमी पाटीलला याआधी आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या वेळेला ते पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने आणि औचित्याने येत असताना पाहायला मिळणार आहे. भावेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहे. भावेश आगिवलेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. हे षटक त्याच्या माध्यमातून महत्वाचं राहील. पोएंजे गावाला बुलंद करणारा एक वेगवान गोलंदाज, सळपातळ बांध्याचा युवा एक जिगरबाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतो. लेफ्टी बॅटर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये पाहायला मिळालाय. भावेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. एक भावेश मैदानाच्या आतमध्ये आहे, दुसरा भावेश डगआउट मध्ये आहे. यावेळेला फुल लेनचा पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात येत आहे. लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल येईल. भावेश आगिवले मैदानाच्या आतमध्ये. भावेश उलवेकर खरं तर 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहे. 2 भावेश 2 संघामध्ये पाहायला मिळत आहेत. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे, परंतु आज एक बॅटिंग ऑलराऊंडरला
बॉलिंग ऑलराऊंडर संघाने म्हणून त्याचा वापर केलेला आहे. काहीसे फेरबदल करण्यात येत आहे. चर्चा मसलत होत असताना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. विकी सातत्याने या गोष्टीची शहानिशा करतोय की गोलंदाजाला एक्झॅक्टली फील्ड पोझिशन कुठे हवी आहे. फेरबदल याच गोष्टीचे होत असताना मला मिळाल्यात. गोलंदाजीला नसोडून क्षेत्ररक्षण सजवायला हवं आणि गोलंदाजी ही नेहमी सुळावरची पोळी राहते. अनेक वेळेला ज्यावेळेला त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके येतात, नाना परीचे नाना रूपाचे असणारे प्रेक्षक वर्ग चाहते वर्ग त्याला सजेशन देण्यासाठी येत असतात. पुढचा बॉल यावेळेला लोड फुलटोज आहे. डाऊन द ग्राउंड चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर सचिन मोरेच्या बटमधून आलाय. षटकार. एक अलग पॅटर्न याही खेळाडूचा पाहायला मिळालाय. प्रियांशी आणि प्रियांक इलेव्हन ओळे टीम यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. ये दिल मांगे मोर. रन्स मिळाल्यात 4. चौकार. धावा आणि धावा वेगाने येऊ लागल्या त्यामुळे ही शॉर्ट टीम मीटिंग इथे घ्यावी लागली आहे. हे टीम हडल्स होत असताना आपण पाहत आहोत. ते करावं लागणारा रमेश पवार आता आलाय. प्रत्येकाला आपण पाहतोय या गोलंदाजांच्या जवळ येत आहेत. सातत्याने चर्चा होतीये. रन्स येऊ लागले. सचिन मोरे ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, किरण मोरेला मागे टाकेल इतका चांगला परफॉर्मन्स त्याचा सातत्याने मला मिळालाय. आज किरण मोरेची आठवण करून दिली आहे सचिन मोरेने. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, चौकार षटकार तुफान आतिषबाजी. 40ला 2 आहेत. सचिन मोरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. भावेश उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन्स आहे. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मोठे स्ट्रोक घेतोय, सिंगल डबल घेतोय आणि सचिन मोरे त्याच कारणास्तव चर्चेतील विषय राहिलाय. टॉपचा विषय बनला हा खेळाडू. खर तर सचिन मोरेचा विषयला हार्ड आहे असंच म्हणावं लागेल. ऑन साइडला केला. फाईन लेगला टार्गेट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रिदल सेम धाव मिळतात 4. चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. काय स्ट्रोक खेळला होता. इम्प्रोवायझिंग क्रीजचा वापर केलाय. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी. नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करताय तुम्ही तिथेच वन साइड किंग आहे आम्ही. किंग नाही किंग मेकर. यावेळेचा बॉल पंचांकडे अपील. लेग बी फोर साठीची अपील इथून मला मिळाली. पंचांचा इशारा इथून मात्र लेग बाईस येत असताना मला मिळतोय. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. DRS नाही आहे अवेलेबल. खरं तर कॉट बिहाइंड विकेट आणि लेग बी फोर साठी याची माहिती आपण सातत्याने दिलेली आहे. सचिन मोरेचा परफॉर्मन्स पाहून तन्मय माळीच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य आपण पाहतोय. 46 लॉस ऑफ 2 विकेट. चला घाई करा.
चला थोडी गाई व्हायला हवी. एक गोष्ट पाहायला मिळाली, प्रियांशी आणि प्रियांक 11 ओळे संघाने टॉस जिंकला नाही. ज्या ज्या वेळेला टॉस झाला त्या त्या वेळेला बॅटिंगच वाटायला आली आहे. तिसरा सामना संघ खेळतो आणि बॅटिंगच करतायत पहिल्या इनिंग मध्ये. 46 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 46 ला 2 आहेत. अमोल पाटील आपण पाहतोय, पोसरीचा मयूर पाटील आणि मनीष तात्रेपेक्षा जास्तीचा फेमस आहे कॅमेरामॅन आणि सर्वाधिक जास्त मागणी त्याची आहे वंडरबा रसायनी. यावेळेला लोड फुल टोज ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून निश्चित येत असताना मला मिळते. खरं तर 24 ला इव्हेंट्सने काही अशा व्यक्तींना प्रसिद्ध केलं, त्यामध्ये एक चांबो आहे. दुसरा खरं तर ज्याची चर्चा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता मागणी वाढली आहे असा विघ्नेश पाटील अर्थात बाम, त्याची मागणी जास्तीची वाढू लागली आहे. आणि तिसरा आमचा अमोल पाटील आहे, पोसरीच्या मयूर पाटील पेक्षा अधिकचा फेमस आहे. षटक संपलं ते एकंदरीत आपण पाहतो 4 धावफलकावरती बनलेले आहेत. त्या 47, 2 फलंदाज बाद. 47 लॉस ऑफ 2 विकेट. चला या इनिंग मध्ये मला वाटतं जास्तीचाच वेळ खर्च झालेला आहे. थोडी घाई व्हायला हवी. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होत आहे. चेतन गोसावी आलाय. चेतन गोसावीला आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये तो दाखल होत असताना मला मिळेल. त्याला इन्व्हाइट करण्यात आलाय. ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्याचे प्रयत्न त्याला आपण करत असताना मला मिळतोय. खरं तर शंभू बैलाचे मालक मानस प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या आयोजनाला 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभते आहे. आम्ही त्यांचे विशेष करून आभारी आहोत. शंभू बैलाचे मालक मानस प्रसाद पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आज पाहायला मिळते, लाभलेली आहे स्पर्धेला. त्याकरिता त्यांचे आम्ही विशेष करून आभारी आहोत. धावफलकावरती 48 आहे. 2 फलंदाज बाद. सचिन मोरेकडे स्ट्राईक आले. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील. बॉल वाईड आहे. वाईट बॉल येत असताना मला मिळालाय. चला या इनिंग मध्ये ना फारसा जास्तीचा वेळ गेलेला आहे. DRS व्हाईट बॉल साठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. मला वाटतं तिसऱ्या पंचाने या गोष्टीचा निर्णय द्यायची गरज लागली नाही. फिल्डिंग टीमने स्क्रीनवरती पाहिलं काय घडलंय आणि जो तो आपापल्या जागेवरती गेला. हा बॉल वाईड आहे. वाईड होता आणि वाईडच देण्यात आलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय पोहोचण्याच्या आधीच क्षेत्ररक्षण लागलं. आई बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. डेथ ऑफ द क्रीज गेला होता बॅटर. चांगला स्ट्रोक इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, लेग बाय झालेली आहे. म्हणून मी म्हणतो अर्धशतक येत आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 50 धाबा धावफलकावरती लगावलेला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये प्रियांशी आणि प्रियांका 11 या टीमच्या 50 धाबा धावफलकावरती आहेत. अद्याप येणारे चेंडू 4 बाकी आहेत. सुहास पवार स्क्वेअर कट करतो. इनफिल्डला भेदलाय. रन्स मिळतील या बॉलवरती 4. आलाय चौकार.
तिचं गौरव करणारे गीत, गाथा गाणारे गीत आपण ऐकलं. ऍक्शन रिप्ले पास, स्क्वेअर कट, गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल, वीरेंद्र सहवाग स्टाईलने हा स्क्वेअर कट केला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. अप्पी शोता पनिश केलाय, रन्स मिळाला त्याच्या. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे सध्या त्या घडीला खरं तर भावेश आगिवलेलं पाहायला मिळत आहे. फलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. त्या 54 आहे. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाज यावेळेला लोअर फुलटोत होता. डाऊन द ग्राउंड केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पाटील साहेबांची चिंता वाढली असेल. यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील या बॉलवरती 6. या फटक्यामध्ये होतो वजन, धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. पवार आता आक्रमक बनलाय. षटकार येत असताना मला मिळाले. 2 बॉल 2 षटकार त्याने डोकले. 66 धावा, 66 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टू विकेट. रंग भरायला घेतली आहे, सुरुवात केली आहे. आडवा बॅटने ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 8, चौथ्या षटकामध्ये 18 आणि 5व्या षटकामध्ये 25 धावा आल्यात. धाफलकावरती आता मात्र रन्स बनल्यात त्या 72. 73 धावसंख्येचं टार्गेट आहे. शेवटचा एक सामना अजूनही बाकी आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. सातत्याने मी अक्षय आपलं लक्ष वेधेन. विकी, संकेत थोडी घाई व्हायला हवी. 73 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट होत असताना मला मिळत आहे. एक मॅच केवळ बाकी राहिलेली आहे.